येवला बस स्थानक परिसरात धामणीमुळे उडाली तारांबळ, सर्पमित्रांनी दिले जीवदान। येवला येथील बस स्थानक परिसरात गुरुवारी दुपारी एका मोठ्या धामण सापाने शिरकाव केल्याने प्रवासी आणि व्यापाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली। सुदैवाने सर्पमित्रांनी या सापाला सुखरूप पकडल्याने मोठा अनर्थ टळला। नेमकी घटना काय? आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी फेरी विक्रेते संतोष गायकवाड हे आपल्या व्यवसायासाठी काही वस्तूंची गरज असल्याने सोमनाथ जाधव यांच्याकडे जात होते। त्याच वेळी पाठीमागच्या एका खिडकीतून एक मोठी धामण बिनविषारी साप आत शिरली। सुरुवातीला गायकवाड यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले, मात्र काही वेळातच ती धामण थेट सोमनाथ जाधव आणि संतोष गायकवाड यांच्या पायाखालून सळसळत पुढे गेली। विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये घबराट। बस स्थानक परिसरात हा प्रकार घडल्याने तेथे उपस्थित असलेले विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली। आपला जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा धावू लागले। दरम्यान ही धामण जवळच असलेल्या एका केक शॉप बेकरीत शिरली। सापाच्या शिरकावामुळे बेकरीतही एकच गोंधळ उडाला। सर्पमित्रांकडून धामणीला जीवदान। घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ स्थानिक सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले। सर्पमित्रांनी अत्यंत कौशल्याने बेकरीत शिरलेल्या त्या धामणीला पकडले। ही धामण बिनविषारी असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। पकडलेल्या या सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे। त्यांची कला आहे ती। RKS न्यूज साठी प्रतिनिधी उस्मान शेख, येवला।